नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाहुबली अग्री सोल्युशन या युट्यूब चॅनल मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्याला अद्रक पिकाविषयी चर्चा करायची आहे. कारण आता सध्या येणारे आमुष आहे 12 तारखेला, त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आता सध्या आपल्याला अद्रकीमध्ये जे निमेटोडचा प्रॉब्लेम हा जास्त प्रमाणात येतोय आणि भरपूर ठिकाणी हा आलेला पण आहे. आपल्याला त्यासाठी काय नियोजन करायचं आहे, आपल्याला जे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कॉम्बॅक 1 किलो आणि निमेस्टिन घ्यायचं आपल्याला एका एकरसाठी 1 किलो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सोबत घ्यायचं आहे ताबा घ्यायचं आहे. ताबामध्ये काय थोडं ताबाने फुटवा आणि क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने येईल. आणि निमेटोडचा कधी आपण आता कंट्रोल नाही केलं तर आपल्या बुरशीचा प्रॉब्लेम हा आपल्याला येऊ शकतो. कारण निमेटोड काय करणार आहे, आपण जे दिलेले खतं असेल, अन्नद्रव्य असेल, ते पिकाला वरती भेटणार नाही. त्या भेटण्यामुळे जे त्या ठिकाणी बुरशी तयार होईल, मग त्या ठिकाणी आपल्याला सरचा प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे आपल्याला आता येणार या बुरशीसाठी आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे आहे ना, स्प्रे पण खूप महत्वाचा राहणार आहे. कारण आता सध्या कंदमाशीचा हा प्रादुर्भाव आपल्याला भरपूर ठिकाणी दिसतोय आणि काही काही ठिकाणी आपल्याला आलेला पण आहे. कारण ज्या ठिकाणी कंदमाशी ज्या ठिकाणी कंदाला त्या ठिकाणी डंक मारते, डंक मारल्यानंतर चॉकलेटी करायचं त्या ठिकाणी एक डॉट दिसतो, त्या ठिकाणी असं पंक्चर सारखं असतं बघा. त्या ठिकाणी डंक माशीने हा डंक मारलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला अद्रकचा हा सडनचा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, स्प्रे मधून घ्यायचं आपल्याला ब्रिगेड बी घ्यायचे एका 20 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम. आणि त्यासोबत मिओथ्रिन घ्यायचे 30 ते 40 ml 20 लिटर पाण्यासाठी. आणि आरका घ्यायचा आपल्याला 30 ग्रॅम पर्यंत. असं आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे या 2 ते 3 दिवसामध्ये. आणि यांनी जे आहे ना आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने कंट्रोल येईल. चांगला आरकाने थोडा क्वालिटी चांगली येईल. पिवळापणा असेल, पिवळापणाने कंट्रोल कमी होईल. आपला काही काही ठिकाणी अद्रक लगेच पीळ पडलेली, पीळसाठी पण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे. आता मी तुम्हाला जे सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे, याचा प्रॅक्टिस आम्ही 3 ते 4 वर्षापासून करतोय. कारण आम्ही शेतकऱ्यांचा रिझल्ट घेतलेला आहे. रिझल्ट घेतल्यानंतर आम्ही जे तुम्हाला आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या, आमुषाला काय केलं पाहिजे, पौर्णिमाला काय केलं पाहिजे, आम्ही त्या विश्वासावर सांगतोय. कारण जे अनुभव रिझल्ट आले, रिझल्ट नंतरच आम्ही त्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आणि रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने आले. त्याच्यामुळे तुम्ही पण हे असं नियोजन करा, जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये नुकसान होणार नाही. अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.